बाई काय डोक्याला ताण झालाय. 2-3 दिवसापासून या नळ रिपेअरिंग वाल्याला सारखी फोन करून राहिले. बाबा नळ रिपेअर करून दे. धुण्याचा गंज पडलाय, भांड्यांचा गंज पडलाय, गॅस घासायचा आहे, पाण्याचा थेंब नाही. काय करावा. सारखा फोन करू बी वैताग आलाय. मला तर ना असं वाटू राहिले का एखाद्या दुसऱ्या नळ रिपेअरिंग वाल्याचा नंबर घ्यावा काय म्हणून त्याला फोन करावा. थांब आता याला ना एकदा शेवटचा फोन करून पाहते. आला तर ठीक, नाही तर ना दुसराच नंबर घेते कोणाकडून तरी. हॅलो 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 हॅलो. अहो तुम्ही नळ रिपेअरिंग वाले आहे ना? हो. काय हो, तुम्हाला 2-3 दिवसापासून फोन करून राहिले. इथं माझे सगळे कामं खोळंबून राहिले. 3 दिवसाचं धुणं पडलंय बाथरूम मध्ये ढीग. इथं पाणी नाहीये, बेसिंग मध्ये असे मुरकुट झाले सगळे, घासायला पाणी नाहीये. तेवढा नळ रिपेअर करून द्या ना. एवढा भाव लागला का तुम्हाला? अहो ताई, तुमचा लगेच नळ रिपेअर करून देतो मी. अहो काय नळ रिपेअर करून देता? किती वेळेस तुम्हाला फोन केला, तुम्ही म्हणता येतो येतीच नाही. ये इकडे ना 2-3 नळांचे काम होते ना, हा मग आज येऊन जातो. हा का? लगेच येतो का मॅडम? हा तुमच्याकच निघालो होतो, लगेच येतो 5-10 मिनिटात. असं म्हणते का? हा बर चालेल. ठीक आहे. हा आलो. बरं झालं बाई, तो म्हणतो तुमच्याकडच निघालो होतो, येतोच 5-10 मिनिटामध्ये. चल बाहेर जाऊ बसते, येईल तो नळ रिपेअरिंग वाला. चला आता आहे ना, बसते 5 मिनिटं, येईलच तो नळ रिपेअरिंग वाला. काय डोक्याला ताण आहे. पाणी म्हणजे माणसाचं लय महत्वाची गरज आहे. पाणी नसलं तर काहीच होऊ शकत नाही. ओ बाई. हा आले का तुम्ही? हो आलो. बरं आले. कधीची तुमची वाट पाहत होते हो. कधीची म्हणजे 3 दिवसापासून वाट पाहू राहिली तुमच्यावाली. तुम्ही आत्ताशी उगवले. काय झालं, सवलच व्हायला. हा मग तुमचा बरं झाला फोन आला. हा. आणि तेवढ्यात म्हणलं तुम्ही कोण नीट करून घेतला का काय. हा. पण तुमचा फोन आला हा आणि मग लगेच सुटलं, तुमच्याकडे येत होतो. हा ना बाई. अहो त्या भानात किती ढीग पडलाय धुण्याचा, भांडे पडले. मला माहित आहे ना, पाणी म्हणजे माणसाचं जीवन आहे. हा मग. पाणी नसलं तर काहीच होऊ शकत अहो नाही. लय पाणी लागत. 3 दिवस झाले तसंच पसारा पडेल सगळा. या बघा. तसं तुमचा नळ बंद आहे का? हा नळ बंद आहे म्हणून तर तुम्हाला फोन केला ना. इकडे पा, हे फरचीला पाहिलं का असं चिकाट चिकाट झालं. झालं. थर आलाय. 3 दिवस झाले पुसल्या नाही. नाही, मी रोज फरच्या पुसते. अहो तुमच्या नळाला पाणी आणून देतो ना मी, हा म्हणजे नीट करून देतो. हा त्याच्यामुळेच तर तुमचं नाव लय ऐकलंय ना. हा तुम्ही खूप चांगले कारागीर आहे ना. हो मॅडम, काय सांगायचं तुम्हाला. मला इकडं सवड नाही भेटत. हागायला मुतायला जायला सवड नाही भेटत. एवढे काम राहते तेव्हा नाही. हा मग बापरे, एवढे तुम्हाला काम. अहो काय झोपल तेवढा 10-5 मिनिटं तेवढा. बरं जाऊ द्या. तेवढा मान नळ द्या बाई रिपेअर करून. हो चला लगेच जाऊ ना. मध्ये कुठे मला दाखवा तुमचा नळ. या इकडं मध्ये हा या हो. आलो. कोणचा नळ आहे? या बा. हं? या बा, पाणीच नाही का? हा तो नळ तेवढा रिपेअर करून. बर तुम्ही बाजूला व्हा. हा म्हणजे याला पाणी नाही बा. हा मॅडम हा कवा फोन याला पाणी येत नाही. अहो 3-4 दिवस झाले तसं पाणी नाही येऊ राहिलं ना. तशी तुम्हाला फोन करून राहिले. हा तेवढा द्या बाई रिपेअर करून. तुमची काय फी असेल ती घेऊन टाका. अहो फी भेटल बा, हा पण त्याच आहे ना ते वायसर आणि ते गेलं मॅडम. हा त्याच का वायसर गेलं काय न बा. वाय सर, हो ते तुमच्याकडे ती दुसरी पकड नाहीये का? वायसर टाकलं का हा मग ते असं फिट बस. हा ते तुमच्याकडे दुसरी पकड नाहीये का? अहो दुसरी आहे पकड, हा पण ती ना घाई ना हा ती नाही आणली, हीच आणली. हा का? हा काय का रिपेअर न? हा होईल माझा तर पाव द्या बाई. हा का तुम्ही याचे मॅकॅनिकल आहे?
नाही हो, मला येत असतं तर तुम्हाला कायला बोलवलं असतं मी. तेच बा. अहो बाई थांबा, मला नका हात लावू, मला तुमचं नीट करून द्या ते नळ. ते अपघात लागला अपघात. हा का? हम्म. आयला ते आणायच लागेल बघा वायसाला आपल्याला. हा मग किती रुपयाला भेटत ते? ते आता तिथं जाऊनच पाहावं लागेल बा. बरं बरं का मॅडम, हा काही नाही माग आहे तसं हा मी देतो टाकून. हा का? द्या मग टाकून तुमचं वायसर. हा या ना, या म्हणून या बरं इकडं पा. हा हा नाही ना मग तेच तर. आज काय करू राहिले? अहो अशा सारखा म्हणलं. कुठं? अहो यांग सारखा म्हणलं म्हणजे मग मला काम करता येईल. हा 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 याच आहे ना मॅडम, हा याच वायसरच गेलं. मला आहे ना, मला मॅडम तुमच्या भावना कळाल्या होत्या. तुम्ही जेव्हा आले ना माग, हा. तुम्ही मला हात लावला ना, हं. तेव्हाच मला तुमच्या भावना कळाल्या बर का. हा का? हम्म. अहो हम्म? ते मानावर आहे ना, हम्म. आता दारुडे हा काही मला प्रेम देत नाही. आता हे बघ, एवढे दिवस झाले, 4 दिवस झाले नळ बिघडला हा. तरी लक्ष देत नाही घरात कशाकडेच. त्याचं लक्ष फक्त या बा दारू. दारू. आता सुद्धा जाईल प्यायला. हा ना. जर प्यायला गेला ना, हम्म. सकाळी गेला 9चा का संध्याकाळी 9लाच घरात येतो. दिवसभर घरात राहत नाही. सगळं मलाच पाहावं लागतं, सगळा परपंच माझ्यावर अवलंबून. मग आता तुम्ही विचार करा, म्हणजे मला प्रेम पण काहीच भेटत नाही तुमचं अहो त्याचं भेटलच कसं काय? त्याचं त्या दारूच्या अल्कोहोल ना, त्याचं पूर्ण प्रेम दारूत गेलं. हा ना. हम्म. ते हा त्याला दारूमुळे आहे ना, हा. त्याला दारूत प्रेम उमजतच नाही. हा त्याला नुसती समोर दारूच दिसती. हा. हम्म. त्याच्यामुळं तुम्ही कसं हम्म. तिडून मगाशी नाही का असं दरवाजातून घुसले ना, हा तेव्हाच तुम्ही असं थोडं मनात भरले मामाल्या. हा एवढा भारी दिसतो पण. बापरे, भारी म्हणून काही विचार राहिले. किती सुंदर दिसता तुम्ही. हा ना. लग्न व्हायले का? नाही ना, हा नाही अजून लग्न आहे ना, करायचंय मॅडम. हा मग पुरी घरातली पाऊल आहे ती. हा हम्म. करा. काय एवढं लग्न करून चांगलं झालं तर बरं आहे, हम्म. नाही तर मग काय माणसाच्या आयुष्याचं वाटोळं होऊन जातं. हा मग मा नाही झालं का? हा मानावर असा एवढा हम्म. झालं ना सगळं आयुष्याचं वाटोळं. हा मग. प्रेमही नाही, म्हणून संसार बी मलाच पाहावा लागतो. मग ती त्याच्यापेक्षा ते रानकर राहिले ते बरं. हा बरोबर. पण ते रानकर राहून मजा नाही. आणि तुमची बरं इथला नळ चालू आहे नाहीये, हा. आणि तुमचा बाथरूम मधला बाथरूम मधला चालू आहे का नाही? बाथरूम मेन नळ आहे. हा याला पाणी आलं का बेसिंगच्या नळाला येतं, दोन्ही बाथरूमच्या नळाला येतं, सगळीकडे येतं. संडास मधल्या नळाला येतं. ह्याच नळाला पाणी नाही तर तिकडे कसं काही. असं आहे का? तो नळ दाखवा बरं मला. त्याच्यात काही लोकअप बिकअप झालं का? चॉकअप. बरं चालेल. चला इकडे आहे का? हा या ना, तुम्हाला नळ दाखवून देते ना. हा हा द्या. कुठे? या बा. हा ते पाहिलं ना, नाही बा. किती हलवलं तरी पाणीच नाही येत. त्याच आहे ना, हा त्याच हलून हलून तुम्ही ना ते लूज केलं. हा हे वदली खटके आहे ना, ह्या लूज झालं म्हणून ते ना पाणी फेकेना. हा म्हणजे थोडस टिपकत आणि लगेच बंद होते. ते त्याच्यामुळे आहे ना, ते पाहिजे काय अटकले का काय, त्याच्यामुळे पाहिजे त्याच्यात काय अटकले का काय. हा नाही नाही, पाहू पाहू त्याला मी. थांबा आवाज काय आवडून धरलं तुम्ही. थांबा हो. ऐका ना, इकडे बाथरूम मध्ये आपण. मॅडम ऐका ना, हा
बाथरूम मध्ये काय होणार आहे, फक्त दरवाजा लावून घ्या तुम्ही. असं म्हणते. हम्म. दार लावून घेऊ हा, का? दरवाजा लावा. लय मूड आलाय, हा, लय मूड आलाय. हा. घ्या तुम्हा शांत आणि माय शांत घ्या. खाली लेवल लय हो. बरं, जाऊ द्या, असू द्या, हं? जाऊ द्या. ते बाहेर भीती वाटते ना, हा ना, मग ते गेस लावून घ्या ना. अपघात कोणी आलं तर. हो, येच इडच करू आपण. हा, असं म्हणते. घ्या लाव. लय भारी वाटू राहिलं. आ? ऐक ना. आ, अहो, बापरे. अहो थांबा ना, ते असंच होतं. सोडा. आ, हे बा, अहो सोडा आता अहो. बसते. आ, सोडा आता, सोडा. अहो लय भारी काम झालं. बापरे, लय घाम निघाला. घाम? अहो तिला ना हा, घाम म्हणजे घाम निघणारच ना हो. हा. आता मी काय म्हणते, आ? तुम्हाला पैसे पाहिजे का? नाही, नको. हा, पैसे काला नाही, मी एवढं प्रेम दिलं मला, पैसे काला आता पाहिजे. हा. मग पण मग आता ते नळाला अजून पाणी नाही आलं ना. हा, नळाला पाहतो मी, पुन्हा आहे ना पक्कड लावून पाहतो. हा, बरं का? हा, ते नळाच्या पाईपाला वायसा टाकलंय हा, आणि थोडस सुकून दिलं ना, हा, हा. तर मग आता पाहतो मी चालू करून. हा ना, तेवढं हा? पाहू कसं पाणी आलं म्हणजे चला. टेन्शन नाही राहणार. कसं आहे, पाणी नसलं का बाय माणसाला आहे ना लई येड्यासारखं होतं. हो, येण्यासारखं म्हणजे आत्ता पाणी जर आलं ना, तर तुम्ही लगेच कामाला भेटशाल का. हा. आत्ता नळाला जर पाणी आलं हा. तर तुमचं सगळंही धुवून घ्या. हा? एफची बिरची बाथरूम. ते काला सांगत आहे, पाणी आलं ना, आता जर मी कामाला बी लागले, तुम्हाला सांगते 7-8 घंटे काय मा काम आवरत नाही, कारण धुणं भांडे लय पडेल. हा हा, पावर आले. थांबा थांबा. बघा. हा, हो, आलं ना. बया मग आलं बाई पाणी. जाऊ दे. तुम्ही म्हणजे एक नंबर कारागीर रे. अहो मग काय बाई, तुम्ही ते वायसर बसवलं आणि तुम्ही म्हणा थोडं सुकून द्या. ते काहीतरी औषध लावलं ना तुम्ही. नाही त्याच्यात ते वायसर बसवलं हा, आणि मग ते तुम्हाला नाही का म्हणलं सुकू द्या थोडं, हा, आणि ते सुकल्यामुळे ना आणि ते पॅक झालं. हा ना. काय बाई, कारागीर असा होता असा. नाही तर थेंबर पाणी येत नव्हतं. नाही लय भारी काम केलं. पण तुम्हाला मानावं लागेल बाई. हा मग, अहो माझा काय हाय. तुम्हाला मानायला लागेल. हा, हे बा, मला प्रेम भेटलं, हा, तुमच्या नळाला पाणी आलं हा, आणि पुन्हा जर बिघडलं काही हा, नळ हा. तर मला बोलवा. आता नळाचं काही घेऊन बसले आणि नळ बिघडो ना बिघडो, तुम्हाला आता बोलावणारच. बोलाव ना. हो. मग आता तुमच्या लक्षात नाही आलं का? हा, आलं पण बोलावशाल ना. पण काऊ हा, मॅडम मी मला बोलावशाल हा. आणि मग तुमचा नवरा घरी नाही ना राहत. नाही, तो बेवडा आहे ना, तुम्हाला सांगितलं ना, सकाळी गेला का संध्याकाळीच येतो. हा हा त्याच्यामुळे मग तुम्हाला बोललीच जाईल मी. हा हा. चालेल का तुम्ही? हो मॅडम, हो. लय भारी वाटलं बरं का. हा ना. बरं, मी काय म्हणतो, हा, येऊ का मग? हा, या. हं? तुमचं कोणी येईल हा. तर जातो ते निघून. मानावर यायचा आता टाइम झाला ना. हा, नाही चाललो आता. हा. हं? मला आता नुसती उर लागून राहील जीवाला. काय असं नाही. करणारच नाही तुमच्याशी. हो, तुम्ही कवाय बोलवा, तुमचा नंबर आहे, आता मी सकाळ हा. संध्याकाळ फोन करीन. कवाय फोन करा हा, आणि तुम्ही कवाय बोलवा हा, का मी लगेच कुदतच येणार. तुमच्याशिवाय मलाच करमणार नाही. हा. हं. एवढं म्हणजे नळ रिपेरिंगला आले आणि एवढं लगेच प्रेमात पडले माझ्या. हा हा, मी आहेच तशा नाव. येऊ का मग? हा, चला. अहो मॅडम, मला नाही तो वाटत तुम्हाला सोडून जावा, पण ऐका ना, हा. आता ना तुमच्या घरी येईल तुमचा नवरा बिवरा कोणी, नाही का. हा, जातो आता मी. हं? येऊ का? हा, या मग. चला. हा, आता मला आवाज जाऊ नका घालू. नाही मॅडम, हम्म, तुझ्यासाठी कवा या ना. हम्म. हं? मला फक्त फोन कर. हा, हं? चला, येऊ का? हा. कोण नाही ना. नाही, जा पटकन निघून. बाय. बाय बाय. भया, नळ रिपेरिंग वाला म्हणजे दिसायला एकच नंबर आहे. एक तर मानावर असा दारोडे आहे
मला प्रेम भेटत नव्हतं त्याच्याकडून. थोडासा हात लावला, म्हणलं पाहू बरं काय म्हणतोय. पण मग त्याला लगेच कळाल्या माझ्या मनातल्या गोष्टी. लगेच मला म्हणू मॅडम माझ्या लक्षात आलं, तुमच्या भावना पोचल्या मापर्यंत. त्यांनी प्रेम दिलं, मस्त वाटलं मला. आता हाय त्याचा नंबर, केव्हा फोन करील मी. मला आठवण आले हो, नवरा घरात नसला का गेला आता निघून. चला आता जातीले, काम पडेले. पाणी नव्हतं तर सगळं काम तसंच पडेले. घेते काम आवरून.